नमस्कार, मी साक्षी वाघमारे. जनअभियान न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पाहूयाच्या ठळक घडामोडी. भारतीय आर्मी, नेव्ही व एअर फोर्सच्या सन्मानार्थ भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन. भारतीय आर्मी, नेव्ही व एअर फोर्सच्या सन्मानार्थ अमरावतीत काल भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. भाजप व समस्त राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीने काढण्यात आलेल्या रॅलीला शहरवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राजकमल चौक येथून रॅलीला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख रस्त्यावरून मार्गक्रम करत रॅली जयस्तंभ चौकात पोहोचली. तेथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप झाला. या रॅलीत भाजपचे नवनियुक्त शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धाडे, माजी खासदार व भाजप नेत्या नवनीत राणा यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. पद्धतीने पहलगाममध्ये जे हल्ला करण्यात आला आणि धर्म विचारून इनोसेंट लोकांना जे मारण्यात आला आणि त्याच्यातील सगळे पुरुष मंडळीला मारल्यानंतर त्यांच्या बायकांना जसं सांगण्यात आलं की जाके तेरे बाप को मोदी को बताओ, त्याच्यानंतर पूर्ण देशात नाही पूर्ण विश्वात हा राग सगळ्यांच्या मनात आहे. आणि म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोदीजींना, अमित शहाजींना, आमचे डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंगजींना जे त्यांनी प्रत्येक निर्णय पाकिस्तानाच्या विरोधात घेतले त्याचे सगळे पावलासोबत हिंदुस्थानचा प्रत्येक व्यक्ती उभा आहे हे दाखवण्यासाठी हे तिरंगा रॅलीचं आयोजन आपल्या अमरावतीमध्ये आमचे नितीन भाऊनी आणि आमचे सगळे पक्षाचे लोक बाहेर आले. ज्यांना वाटते की तिरंगासोबत प्रेम आहे ते सगळ्यांच्या हाती हात तिरंगा होता आणि एवढे उन्हामध्ये सुद्धा ते सगळे रोडवर चालत होते स्वाभिमानाने तिरंगा हातात घेऊन. पर वो पाकिस्तान को बताना चाहूँगी जिसने धर्म पूछकर हमारे हिंदू इनोसेंट्स लोगों को मारा, तो उनको ये बताऊंगी कि हिंदुस्तान में रहने वाला हर व्यक्ति हिंदुस्तानी है और अगर हिंदुस्तानी अगर किसी के विरोध में खड़ा होता है तो उसकी आखिरी सांस लिए तक हिंदुस्तान और हिंदुस्तानी ये शांत नहीं बैठेंगे. और मोदी जी के साथ इस देश का हर हिंदुस्तानी उतने ही मजबूती के साथ हर कदम पे उनके साथ खड़ा है. और पाकिस्तान, तुम्हारा बाप हिंदुस्तान था, हिंदुस्तान है और तुम्हारा बाप हिंदुस्तान रहेगा. ये याद रखना. ये तिरंगे में जितनी ताकत है हर हिंदुस्तानी अपने दिल में और दिमाग में लेके चलता है. काही दिवसाआधी पहलगाममध्ये पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी एक नपुंसक डास्टर्डली, आता शिवी द्यायची होती पण देत नाही आहे, असा एक हमला आपल्या भारतीय इनोसेंट लोकांवर केला. त्याचं उत्तर, रोखठोक उत्तर आपल्या पंतप्रधानांनी, आणखी मिलिटरीनी, एअरफोर्सनी त्यांच्या सीमेमध्ये न जाता उद्ध्वस्त केलं. आता ज्यावेळेस पाकिस्तानच्या लक्षात आलं की त्यांचा एअरबेस संपलेला आहे, त्यांच्याजवळ आता प्लेन्स त्यांच्याजवळ नाही आहे, त्यांच्याजवळ पेट्रोल पण नव्हतं फाईट करण्याकरता, ॲम्ब्युलेशन नव्हत्या, त्यांनी सीज फायरचं डिक्लेअर केलं. आणि भारताचं हृदय मोठं आहे. भारताच्या लक्षात आलं की समजा आता आणखी हे पुढे गेलं तर हे उद्ध्वस्त होऊन जाईल पाकिस्तान, तर आम्ही सीज फायर दिला, कंडिशन टाकली त्याच्यामध्ये, त्याचं चालू आहे. आज ही जी रॅली आहे त्याच्याच प्रीत्यर्थ ही रॅली आपण आयोजित केलेली आहे. ही रॅलीचा उद्देश एकच होता की देशवासियांना लक्षात आलं पाहिजे की देशाचं प्रेम जे असते ते किती उतावलेलं आहे, किती लोक चिडलेले आहेत, किती लोकांना आपल्या इनोसेंट लोकांना मारण्याचा बदला घ्यायचा आहे. हे आणखी आपल्या सैन्याने जे केलं, आपल्या पंतप्रधानांनी जे केलं, त्यांच्याकरता ही रॅली आपण आयोजित केलेली आहे. या रॅलीमध्ये माजी सैनिक पण हजर होते आणि त्यांनी पण पूर्ण जे वेळ साथ दिली आमची, त्यांचा आम्ही सत्कार सन्मान पण केला. हो, पाकिस्तानला हम तुम्हारे बाप आहे, पाकिस्तानी समजायला पाहिजे. आता अरे पाकिस्तानजवळ खायला नाही आहे, तिथे त्याचं पाणी बंद केलं होतं आपण. तुम्हाला पाकिस्तानची इकॉनॉमिक पोझिशन अतिशय वाईट आहे. त्यांनी पंगे घेतलेच नाही पाहिजे भारतासोबत, घेतले तर त्यांना दिसलं काय झालं म्हणून. तर पाकिस्तानला एवढा संदेश आहे, बाप तो बाप होता है.